हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रत्येक गृहिणी ही घरात असते आणि ती काय करते अजिबात नसतं। प्रत्येक महिला ही आपली जबाबदारी ही काटेकोरपणे पार पाडत असते। त्यासोबतच ती घरातल्या सगळ्यांना बघणं, घरातलं काम, इतर काही गोष्टी ही काटेकोरपणे पाळत असते। फ्रेंड्स, मला प्रत्येक गृहिणीला सांगायचे आहे की तुम्ही इतरांची जशी काळजी घेता तशीच तुम्ही स्वतःचीही काळजी घ्यायला हवी। इतर सर्व कामे करता करता त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्या स्वतःची व्यवस्थित काळजीही घेऊ शकत नाही। कडे लक्ष देता देता तुम्ही स्वतःकडेही लक्ष हे द्यायला हवं। त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस करणं हे गरजेचं आहे। तुम्ही एक हाऊसवाईफ असाल, गृहिणी असाल आणि तुम्हाला घरामध्ये स्टायलिश दिसायचं असेल किंवा अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि तुम्ही जर रोज साडी नेसत असाल, मॉडर्न लुक हवा असेल, तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये काही 8 टिप्स सांगणार आहे। त्या जर तुम्ही फॉलो केल्या आणि तसं राहण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला, लुक हा स्टायलिश आणि मॉडर्न दिसायला मदत होईल। तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया। टिप नंबर 1, हेअरस्टाईल। जर तुम्ही गृहिणी असाल आणि रोज घरामध्ये साडी नेसत असाल तर तुम्हाला तुमची हेअरस्टाईल ही चांगली ठेवणं हे खूप गरजेचं आहे। तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला यंग आणि स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही पुढच्या साइडनी पफ काढू शकता, वन साइड हेअरस्टाईल करू शकता किंवा तुम्ही फ्लेक्सी काढू शकता। जर तुम्हाला साडीमध्ये पोनीटेल बांधायला आवडत असेल तर तुम्ही काय करा, खालच्या साइडनी पोनीटेल अजिबात बांधू नका। तुम्ही काय करा, मिडल पोनीटेल बांधा किंवा हाय पोनीटेल ही बांधू शकता। त्यानेही तुमचा लुक एक स्टायलिश दिसून येईल। त्यासोबतच जर तुम्हाला घरी अंबाडा घालायला आवडत असेल तर तुम्ही तो अंबाडा मिड बन अजिबात घालू नका। तर तुम्ही असा लो लेवलला जो खालच्या साइडला अंबाडा असतो तो तुम्ही घाला। तर याने तुमचा लुक हा साडीमध्ये मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 2, साडीची चॉईस। जर तुम्ही गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला जर साडी चॉईस करायची असेल तर लेसवाल्या ज्या साड्या असतात त्या नेहमी अवॉइड करा। तुम्ही जर डेली बेसिसवर साडी नेसत असाल तर तुम्ही छोट्या लेसवाल्या साड्या ह्या वापरू शकता किंवा विदाऊट बॉर्डर आणि विदाऊट लेसवाल्या साड्याही तुम्ही वापरू शकता। मोठ्या प्रिंटवाली साडी ही अजिबात घालू नका, ती आउट ऑफ ट्रेंड झालेली आहे। तर जर साडी चॉईस करायची असेल तर तुम्ही छोट्या प्रिंटवाल्या साड्या ह्या चॉईस करू शकता। त्यामध्ये तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। टिप नंबर 3, साडीचा ब्लाउज। आता जर तुम्ही डेली बेसिसवर साडी नेसत असाल तर तुमच्या साडीमध्ये जो रनिंग ब्लाउज आलेला असेल तो अजिबात स्टिच करून घेऊ नका। उलट तुम्ही जर त्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर केला तो खूप छान वाटेल। आजकाल कॉन्ट्रास्ट ब्लाउजची खूप जास्त ट्रेंड आहे, त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज नक्की ट्राय करा। त्यामध्ये तुम्ही स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 4, ब्लाउज डिझाईन। ब्लाउज डिझाईन ट्रेंडिंग मध्ये आहे, तेच ब्लाउज तुम्ही चॉईस करा। जर लेस वाले ब्लाउज आहेत ते आउट ऑफ ट्रेंड झाले आहेत, ते अजिबात ट्राय करू नका। त्याऐवजी तुम्ही जर एक सिंपल डिझाईन वाला जर ब्लाउज हा स्टिच केला तर नक्कीच तुमचा एक लुक त्याने स्टायलिश दिसण्यासाठी मदत होईल। जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीवलेस ब्लाउज अजिबात स्टिच करून घेऊ नका। त्याने काय होतं की तुमचे आर्म्स हे मोठे दिसून येतात आणि ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही। ऐवजी तुम्ही कोपरापर्यंत ब्लाउज हे स्टिच करून घ्या। याने काय होईल की तुमचा एक ओव्हरऑल लुक ही छान वाटेल आणि तुमची बॉडी ही स्लिम दिसेल। ओव्हरऑल तुमचा लुक हा छान दिसण्यास आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 5 आहे ब्लाउज फिटिंग। तर तुम्ही ब्लाउज हे कसं स्टिच करता यावरनं तुमची साडी ही कशी दिसणार आहे हे डिपेंड असतं। ब्लाउजची फिटिंग करताना ही व्यवस्थितच असायला हवी। बऱ्याच महिलांना मी बघितलं आहे की त्या काय करतात की त्यांच्या ब्लाउजची फिटिंग ही खूप जास्त टाईट ठेवतात आणि टाईट ब्लाउज असल्यामुळे बॅक साइडने काय होतं की जास्त टाईट ब्लाउज असल्यामुळे त्यांचं जे फॅट असतं ते बाहेर येतं आणि ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही। ते तुम्ही बारीक दिसण्याऐवजी आणखीनच जाड दिसता। ज्या बारीक महिला आहेत त्या काय करतात की खूप जास्त लूज ब्लाउज यूज करतात। तर त्याने काय होतं की त्यांचे शोल्डर असतात ते असे उतरतात किंवा त्यांच्या पोटामध्ये ही ब्लाउज लूज असल्यामुळे त्यांचा ओव्हरऑल लुक ही व्यवस्थित हा दिसत नाही।
त्यामुळे तुम्ही बारीक असू द्यात किंवा जाड असू द्यात, तुमच्या ब्लाउजची फिटिंग ही व्यवस्थितच असायला हवी. टिप नंबर 6, तुम्ही जर डेली बेसिसवर साडी नेसत असाल तर साडी नेसताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. साडी नेसताना तुमची पिन ही तुम्ही छोटी ठेवा किंवा तुम्ही मीडियम ही ठेवू शकता. जर तुम्ही खूप जास्त मोठी पिन केली तर तुम्ही एजेड वाटाल आणि त्यामध्ये तुमचं वय हे जास्त दिसून येईल. त्याचबरोबर बऱ्याच महिला काय करतात की साइड बॉक्स पिन करतात. आता साइड बॉक्स पिनची जी फॅशन आहे ती आउट ऑफ ट्रेंड झालेली आहे. तर त्याऐवजी तुम्ही जर सिंपल पिन केली तर त्यामध्ये तुमचा लुक हा मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 7, तर आपण हाऊसवाईफ असतो किंवा गृहिणी असतो. बऱ्याच लेडीजला सवय असते की खूप मोठं मंगळसूत्र घालायचं. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही घरी असाल, डेली बेसिसवर साडी नेसत असाल, एक हाऊसवाईफ असाल, तर तुम्ही मोठं मंगळसूत्र हे अजिबात वेअर करू नका. त्याने काय होतं की तुमचा लुक हा एजेड दिसतो, वयही खूप जास्त दिसून येतं. त्या उलट तुम्ही जर एक छान असं सुंदर नाजूक मंगळसूत्र जर साडीवर वेअर केलं तर तुमचा लुक नक्कीच स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी मदत होईल. टिप आहे वेल ग्रूम. तुम्ही जर गृहिणी असाल आणि डेली बेसिसवर तुम्ही साडी नेसत असाल आणि तुम्हाला जर तुमचा ओव्हरऑल लुक हा छान ठेवायचा असेल, तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा. त्यामध्ये काय करायचं की तुमचा स्किन केअर कडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं. काय होतं, गृहिणी या घरामध्ये दिवसभर काम करत असतात, त्यामुळे त्या त्यांच्या हाताकडे आणि पायाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांचे हात हे रफ होतात आणि त्यांच्या पायाच्या ज्या टाचा असतात त्या क्रॅक होतात. त्यामुळे तुम्ही काय करा, एक चांगलं मॉइश्चरायझर हे डेली यूज करा आणि तुमच्या पायाच्या टाचांना क्रॅक होऊ नये म्हणून तुम्ही घरामध्ये स्लीपर यूज करा किंवा तुम्ही सॉक्स ही वेअर करू शकता. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी या ज्या टिप्स सांगितल्या आहे, या टिप्स तुम्हाला फॉलो करण्यासाठी सेपरेट वेळ काढण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये तुमचे कामं करत तुम्ही हे फॉलो करू शकता. हा जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही डेली बेसिसवर साडी नेसत असाल तर तुमचा लुक हा स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.